नमस्कार. तर मित्रांनो 2026साठी तुम्ही कापूस पिकाची टॉप व्हरायटी शोधत आहात का? तर मित्रांनो तुमचा एक चुकीचा निर्णय म्हणजे चुकीचं वाण तुमचं संपूर्ण वर्ष वाया घालत असतं. तर आज मी तुम्हाला असं रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन देऊन जाणारं वाण म्हणजे 2026मध्ये टॉपची व्हरायटी सांगणार आहे, जे तुम्हाला कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन देऊन जाईल. तर मित्रांनो जवळपास तुम्ही 30 ते 40 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन घेऊ शकता. तर हो मित्रांनो, हे शक्य आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे. तसेच कोणती आहे 2026ची टॉप व्हरायटी जी आपल्याला एकरी रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं 30 ते 40 क्विंटलपर्यंत उत्पादन देऊन जाईल. तर मित्रांनो बऱ्याच वेळेस तुम्ही चुकीच्या पद्धतीने व्हरायटी निवड करतात आणि लागवड करतात, पण त्याच्यामध्ये तुम्हाला खर्च तर जास्त प्रमाणात येतो, रोगाचा प्रादुर्भाव पण शिवाय खूप असतो आणि उत्पादन तुम्हाला नाहीच्या बरोबर येत असतं. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण मी कल्याणी पाटील तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे टॉप 2026ची अशी कापूस व्हरायटी. तर मित्रांनो 2026ची टॉप कापूस व्हरायटी आहे नुजिवडी सीड्सचे एक लोकप्रिय आणि जास्त उत्पादन देणारे बीटी कापूस बियाणे. हे बियाणे महाराष्ट्रातील हवामानासाठी अत्यंत अनुकूल असून एकरी आपल्याला 30 ते 40 क्विंटलपर्यंत उत्पादन सहज देऊन जाते. ते कसे ते देखील गुपित रहस्य मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता या कापूस बियाण्याची प्रमुख वैशिष्ट्ये जर आपण या ठिकाणी बघितली तर उत्पादन क्षमता तर मी तुम्हाला सांगितलीच, त्याचं नियोजन व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. तसेच याचा कालावधी जर आपण बघितला मित्रांनो, तर हे वाण मध्यम कालावधीत 150 ते 160 दिवसात परिपक्व होत असते. रोगप्रतिकारशक्ती जर बघितली मित्रांनो, तर या वाणात लाल्या इतर प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव सहन करण्याची उत्तम क्षमता असते. तसेच बोलगार 2 तंत्रज्ञानामुळे यात बोंडसड पिकाचे भरभक्कम संरक्षण होत असते. तसेच झाडाची जर रचना आपण या ठिकाणी बघितली मित्रांनो, तर झाडाची रचना झाड मजबूत वाढ आणि सरळ जोमदार होते. खोड मजबूत असल्याने पीक सहसा अवकाळी पावसामुळे आडवे पडत नाही. बोंडाचा आकार जरी आपण या ठिकाणी बघितला तर बोंडे मोठी आकर्षक टपोरे असतात, ज्यामुळे वेचणीस अत्यंत सोपं म्हणजे असा वाण म्हणजेच व्हरायटी आहे. लागवडीसाठी उपयुक्त माहिती जर आपण या ठिकाणी बघितली तर जमीन कशा पद्धतीची असायला हवी, तर मित्रांनो जमीन मध्यम ते भारी आणि चांगल्या निचऱ्याची काळी जमीन या पिकासाठी उत्तम मानली जाते. लागवडीचा काळ जर या ठिकाणी बघितला मित्रांनो, तर पावसाची सुरुवात होताच मे महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा जून महिन्यात लागवड करावी, पहिल्या आठवड्यात. तसेच अंतर आपण कशा पद्धतीने ठेवायला हवे, तर अंतर आणि संपूर्ण नियोजन तसेच खत व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवी, तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी जे काही गुपित सांगणार होती, तर फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. प्ले स्टोरला जा मित्रांनो, अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण पिकाची माहिती स्टेप बाय स्टेप दिलेली आहे. लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून एकरी रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन सहज कमी खर्चात मिळवत आहे. त्यासाठी मित्रांनो इंस्टा असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, तुम्ही कोणत्याही सोशल मीडियाला सर्च करून बघा अमृत पॅटर्न कापूस नियोजन. तर तुम्हाला एकरी रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा म्हणजे फीडबॅक बघायला या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो वाट कसली बघताय, फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. तसेच मित्रांनो माहिती आवडल्यास शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतो. तसेच मित्रांनो जे मी तुम्हाला व्हिडिओ वेळोवेळी पोस्ट करत असते, तर जे काही मी व्हिडिओ पोस्ट करत असते तर त्या व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन एवढा की तुम्हाला वाण समजायला म्हणजे सोपा जावा आणि कोणत्या जमिनीसाठी कोणता वाण अधिक अनुकूल आहे, फायदेशीर आहे आणि कोणत्या व्हरायटीने गेल्या वर्षी चांगल्या पद्धतीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन शेतकऱ्यांना दिलेलं आहे. तर अनुभवातून म्हणजे सिद्धतास किंवा तत्वास आलेला हा एक वाण आहे, व्हरायटी आहे. तीच व्हरायटी जे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने उत्पादन देऊन गेलेली आहे, तीच व्हरायटी मी तुम्हाला सजेस्ट करत असते, म्हणजे व्हिडिओद्वारे पोस्ट करत असते. तर यात मी कोणत्याही कंपनीची ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही. तर मित्र